विश्रांतीनंतर महानगर न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे रोजगार हमी योजनेच्या कामात मजुरांच्या हजेरीत अधिकाऱ्यांनी गोंधळ घातला आहे। काम करूनही पैसे न मिळाल्यानं मजुरांनी अंबादास पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीत आंदोलन केलं। कर्जत तालुक्यात रोजगार हमीच्या कामांची मागणी होत असताना नांदगाव येथे सुरू असलेल्या तळाच्या कामात मोठा गैरव्यवहार सुरू आहे। मजुरांनी कर्जत पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन धरलं। मात्र अधिकारी मीटिंगला गेल्याने या सर्व मजुरांनी थेट नगरला जाऊनच आपली कैफियत मांडली। नांदगाव रोजगार हमी योजनेतून तलावाचे काम सुरू करण्यात आले। त्याचे मास्टर 27 जून पासून सुरू झाले। 30 जूनला आठवडे बाजारामुळे कामाला सुट्टी होती। ती संधी साधत 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या मास्टरमधून पूर्वी कामावर असलेल्या मजुरांची नावे वगळण्यात आली। त्यामुळे अनेक मजूर रोजगारापासून वंचित राहिले। याच्या निषेधार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबादास पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीसमोर हे सर्व मजूर आले असता पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी सावंत मॅडम मीटिंगसाठी नगरला गेल्याचं समजलं। त्यामुळे पिसाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासन रोजगार हमीच्या नावाखाली फुकट काम करून घेत असल्याचा आरोप केला। नांदगावमध्ये रोजगार हमीचं एक बंधाऱ्याचं काम चालू आहे। 28 तारखेला मास्टर दिला, 2 दिवस काम केलं, 30ला आठवडा सुट्टी होती। सुट्टीनंतर 1 तारखेला मास्टर द्यायचं होतं, ते 3 तारखेला दिला आणि जे मजूर कामावर त्यांची मुद्दामून नावं वगळून मास्टर दिला। नावं घालायला किंवा मास्टर मागायला गेलं तर थोडी पैशाची मागणी केली जाते आणि रोजगार हमीची सगळीच कामं तालुक्यातली त्या अभावी बंद आहेत। फक्त विहिरीची जी जुनी कामं आहेत नवं जुनं करायसाठी आणि पैसे काढायसाठी फक्त ती कामं रोजगार हमीमध्ये दाखवली जातात आणि बाकीच्या कामावर दुर्लक्ष करून अख्ख्या तालुक्यात 2 कामं चालू आहेत। 4 दिवसापूर्वी 10-15 दिवस झालं पंचायत समितीचं मास्टर नेटचं काम बंद आहे। काही तिथले प्रॉब्लेम झालेला आहे, काही चोरीला वस्तू गेली, त्याची काही कंप्लेंट केलेली नाही ह्यांनी कुठं आणि सांगतात टाळाटाळी बुवा इथं मास्टरला करायला आमच्याकडे कॉम्प्युटर उपलब्ध नाही किंवा काही नाही। अनेक सबबी सांगतात, अनेक वेळा भेटूनही तीच परिस्थिती येते। आता ह्या नांदगावच्या बंधाऱ्यावर मंगळवारपासून लोकांनी काम केलं आहे। मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 दिवस झालं काम केलं आहे। एकाही माणसाचं नाव मास्टरमध्ये नोंदविण्यात आलेलं नाही, त्यामुळे त्यांना त्याचा काही पगार मिळणार नाही। अशी अवस्था या पंचायत समितीची झाली। आम्ही कामाला जातो नांदगावच्या ह्याच्यात, तर ते आम्हाला काही पगार नाही म्हणतात, तुम्ही जावा घरी म्हणतात आणि हाजऱ्या बी लावित नाहीत। हाजऱ्या नाही लावून तिथं बी गेलं तरी त्यांनी माझं तुम्ही खातं जॉईन खातं दिलं तरी त्यांनी माझं नाहीच देत नाही म्हणतात। काय करायचं आम्ही तरी मग तिथे काय म्हणतात, हाजऱ्या लावित नाही ते म्हणतात तुमचे नाव नाही आली। मग आता माघारी यायचं तरी सोपे का नांदगाव दररोज येऊन चला आम्ही कामावर येतं, आमच्या हाजऱ्या लावल्या जात नाहीत, आम्हाला कामावून माघारी लावल्या जात आहे। आम्हाला काम पाहिजे। आम्ही सगळे कागदपत्र दिलेले तरी सांगतात की तुमची नावं आली नाहीत। आमच्याकडून 4 दिवस झालं फुकट कामं करून घेतलेत। 4 किलोमीटर आम्ही चालत जात असून रोज तरी बी आम्हाला 3 दिवस झाला सलग काम करत असताना कामाची मजुरी नाही, काय नाही, हाजरी नाही। कागदपत्र दिलेले आम्ही 8 दिवस झाले तरी अजून आमचे कागदपत्र तयार नाही। यावेळी पंचायत समिती सदस्य नारायण नेटके, डॉक्टर संदीप बरबडे, सुनील शेलार, संतोष मेहत्रे, विठ्ठल पिसाळ, अतुल मांडगे, बंटी यादव आदींसह मजूर उपस्थित होते। प्रतिनिधी आशिष बोरा, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगर न्यूज।